दिवस आपल्याला माफ करणार नाहीत. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना अगदी माझी एक हात जोडून विनंती, तुम्ही आपले वापरा बायोरेनिकचे जे काही हे व्हिडिओ आहेत, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, पाचवी अवस्था, आम्ही जसं अवस्थांची नावं घेतोय तसे तुम्हाला ह्या ठिकाणी फोटो किंवा व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवा, व्हायरल करा, शेअर करा. का करा? तर आपल्याला पिढी वाचवायची, स्वतः नुसतं मोठं व्हायचं नाही. कारण पिढी ज्या वेळेस वाचणार आहे, जमीन ज्या वेळेस वाचणार आहे, शुद्ध अन्न ज्या वेळेस खायला भेटणार आहे, त्याच्यापासून सुखी कोणच नसणार आहे. कारण ज्याच्या घरात दवाखाना नाही त्याच्या इतका सुखी कुणीच नाही. मी म्हणतो किती मोठा असून दे त्याला एक गाडी रोज सारखी दवाखान्यात नाही यायला. काय अर्थ आहे? तुम्हाला मेजर साहेब हा प्लॉट कशा अवस्थेतून कशा अवस्थेत आलाय, तुम्ही इतर प्लॉट्स पण बघितलेत. तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे प्लॉट वय खाल्लंय, तुटाळे होत्यात, व्हायरस आलाय किंवा जे काय प्रॉब्लेम मुळीचे वगैरे आहेत, आणि हे तुम्ही वापरा बायोरेनिक वापरून आज 5व्या अवस्थेला आहे, म्हणजे अनुभव तगडा आहे. आपण अनुभवाच्या जीवावरती उड्या मारतोय आणि बोलतोय. तर तुम्ही केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत, जे आज ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने 2-2, 3-3 महिने प्लॉट लावून प्लॉटनी गच्चा धरलाय, उचलत नाही, वय खात्यात, तुटाळी होत्यात, अशा शेतकऱ्यांसाठी सल्ला संदेश म्हणून तुमचा काय असं मेजर साहेब? ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे केळीचा प्लॉट वगैरे बसलेला आहे वगैरे, म्हणजे औषध म्हणजे काय वापरा बायोरेनिकचे, ऑर्गॅनिकचा रिझल्ट म्हणजे घेतलेला नसेल, तर घेतल्यानंतर रिझल्ट चांगला, म्हणजे दोन्ही म्हणजे ऑर्गॅनिक आणि दुसरं नाही, आपल्याला आहे त्या शेड्यूल मध्ये ऍड करायचं, त्याचा विषयच नाही. काय आपले शब्द स्पष्ट एकत्र करून त्याचा म्हणजे वापर केला पाहिजे का त्या शेतकऱ्यांनी खूप तारांबळ झाल्यानंतर वापर करायला पाहिजे. कारण तुम्ही तारांबळीत होता, मग तारांबळीत आल्यानंतर वापर केला पाहिजे का पहिल्यापासून केला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? पहिल्यापासून केला तर काय टेन्शन नाही शेतकऱ्याला. म्हणजे जेणेकरून बघा, आज आपण सहज जर म्हणलं थंडी ताप आला आणि जर सहज डॉक्टरकडे गेले, एक इंजेक्शन, 2 दिवसाच्या गोळ्या, आजार बरा. पण तेच थंडी तापाचं दुखणं जर अंगाव काढलं तर शेवट मलेरिया आणि शेवटचं काय व्हायचं सांगता येत नाही. म्हणजे 100 रुपयाचं दुखणं लाखाव पण जातं, लाखावनं माणूस पण जातो. इतक्या खराब कंडिशन आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर मोठे मोठे फायदे होणार आहेत. छोट्या छोट्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं नाही तर मोठे मोठे तोटे होणार आहेत. बरोबर आहे? तर तुम्ही अगदी सर्वांनी अगदी उभा राहून जी काय अगदी वापरा बायोरेनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन बद्दल ऐकलं आणि समजून घेतलं, त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून, आमच्या सर्व वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. अशोक फुलगांना साळुंके. अशोक फुलगांना साळुंके, गाव बेंड, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. सोलापूर. आजची तारीख काय बरं? 13 एप्रिल एप्रिल 2025 म्हणजे 13/4/2025. आज आपण ह्या प्लॉट मध्ये उपस्थित आहे. आपण सगळा प्लॉट जसा आहे तसा थोडासा फिरून आपल्या शेतकरी मित्रांना जाऊ आणि साहेबांचं जे काही मनोगत आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये व्यक्त करू. आपण ह्याच्यात फण्या वगैरे किती पडल्यात त्या पण आपण लावण्याचा छोटासा प्रयत्न करू. साहेब, आपण आता ही आपला प्लॉट निसवणीला म्हणजे कटिंगला आलेला आहे, पण आता ही तुटाळ म्हणजे थोडक्यात मागून आलेली जी काही झाड आपण तुटाळी लावलेली त्यातली ही शेवट निसवण झालेली, म्हणजे आता कटिंगला आला आणि निसवण. तरी आपल्याला एक आपण थोडक्यात व्हिडिओ मध्ये ह्याचा उल्लेख का करतोय किंवा फण्या मोपायच्यात की बाबा ह्याला फण्या किती पडल्यात, मग खरंच नेमकं कसं होतं आधी ते लावण्यासाठी. तर आपण फण्या मोपू. पहिली 1 बरं का, ती पलीकडे 2, ही 3, ही 4, 5, ही 6, बरोबर आहे का, 7, ही 8, ही 9, ही 10, ही 11, ही 12वी, ही 13वी, ही 14वी, 15वी आणि ही 16 आणि 17वा थोडक्यात तुमचा अंगठा. म्हणजे मी म्हणतो 17वा अंगठा पकडला तरी काय नाही, 16 फण्या धरायसारख्या वाटतात असं दिसतंय. कमळ चांगलंय. म्हणजे जरी 16 धरायसारख्या असल्या तरी मी म्हणतो 13-14 जरी धरल्या आणि एवढा जर घड पोचतोय त्याचा साक्षात्कार इथं समोर आहे. तर मी म्हणतो वापरा बायोरेनिकला तुम्ही स्वीकारावं, हात जोडून विनंती. का स्वीकारा? असं एकदम सुंदर उत्पादन येत असेल, अगदी गेलेले प्लॉट जर असे येत असतील आणि तुम्ही जायच्या अगोदरपासून जर तयारी करीत असतो तर ते कसं असेल एकदम. आहे बघा 22 फण्याचा आहे. त्यातलं कमी केले ते बरं का, पण 22 फण्याचा तुम्ही सांगता. साळुंके साहेब, आता तुम्हाला खोटं सांगायचं काय कारणच नाही ना.
येईल. बावीस फण्या म्हणल्यावर महाराष्ट्रात चमत्कारच आहे. त्या गाडा लावत्या. 22 होते हा. तर काय तुम्हाला खोटं सांगायचं काय कारण नाही ना. आता किती धरले तुम्ही मोप आपण? आता तरी पण काय मोज नाही तर तुम्ही धरलेले मोप आपण 1 2 3 चार. पलीकडचे का? हा 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 त्याच्या खाली बी होत्या ना. आणि त्याच्या बी खाली. पण बारीक विचार केला पलीकडे दाबा ह्याचा जर दांडा बघितला ना तर दांडा एकदम असा 3 इंच पाईपावरून वाटतो. म्हणजे ही घड जी आहेत लय जबरदस्त आणि मस्त आहेत. नुसते जबरदस्त ती अंगठा किती फणी ह्याचं साहेब अंतर भरून म्हणजे जवळजवळ 5-5.5 फूट नुसतं ही अंगठा ती फणीवरची. योगानं त्याच्यापाशी आपण आलोय बी. आलोय म्हणजे तुम्ही धावता पण आम्ही बघत 16 17 18 19 20 21 मी म्हणतो ही 16वी काय वाटतं? अहो 10 धरायला फणी येणार हे मोजून मी ठेवलेलं नाही त्यावर. हे अंदाज अंगठाच्या अंगठ्याच्या वरचे 1 2 3 आता हे तुम्ही मोजले ते म्हणूनच मला 16 माहिती झाले. बरोबर आहे. हे जे जरी मोपले ना आहेत ते आता मोपायचं गावत नाही बरं का. चुकणार आहे 100%. कारण फण्या नजरेला दिसत नाही धरायची कशी 75 ती. हा बघा आणि फणी बघा साहेब. व्हिडिओ चालूच राहू द्या. व्हिडिओ चालू करा साहेब. आपण ह्याच्या फण्या मोपू किती बघा बरं का. बघा सर 1 ही 2 झाले. बघा सर आता मला सांगा 3 ही 4 ही 5 बरं का. 5 6 हा 7 9 10 11 12 13 14 15. ही घड जर बघितलं मी म्हणतो 15 असते किंवा 13-11 असते जी काय असते ते असते. मी म्हणतो आपल्याकडून मोपतानी पण चुकणार आहे. मी म्हणणार नाही की चुकणार नाही. पण ही बघितल्यानंतर पाहणाऱ्यांच्या लक्षात येणार आहे वादा लांबडा आहे घड पण लांबडा आहे आणि फणीच्या मध्ये अंतरी पण आहे. कलर क्वालिटी पण आहे. तिथंच नाही तुमच्या आहे असंच समोर पण घ्या. अहो ही प्लॉट म्हणजे खरंच जर पहिला ज्यांनी आपल्याकडे पूर्वावस्थेत फुट होता पार्टी वेगळा आहे. पण आता बघितलं ना कोणालाच वाटणार नाही की हा प्लॉट अडचणीत होता. ही उगाच काहीतरी बोलतो. पण पूर्वावस्थेचे फोटो बघितले आणि हे आत्ताचा गड बघितले तर मग 100% ती पण मान्य करतील की खरंच ह्याच्यात पावर आहे वापरा बायोरेनिक मध्ये. या आतमध्ये बघू थोडासा अजून प्लॉट कसा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फणे ठेवले. 14 फणे धरले. साळुंख साहेबाकडे कॅमेरा फिरवा. साळुंख साहेब आहेत आपण दुसरे साळुंख साहेब आहेत का बघा. आणि साळुंख साहेब आपण कॅमेरा असं दाखवतो ना बघा गड बघा प्रत्येक जागेवरती साळुंख साहेब उभा आहेत. तिथं हा प्लॉट मोडून टाकायसारखा होता. व्हिडिओ काढल्या पाहिजे उद्देश आहे आपला साळुंख साहेब की आज आपला प्लॉट 1 नंबर आलेला आहे. घर चांगली चाललेली आहे. गेलेला प्लॉट आपला एकदम मोडून टाकायचा. आपला प्लॉट 1 नंबर आलेला आहे. आपल्याला इतर शेतकरी मित्रांना एक प्रेरणा कुठली द्यायची. आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊन तुमच्यापर्यंत रात्रीचं म्हणलं तरी पोचतो दिवस आता पोचतो. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की आपण जे एकामेकाला शब्द देतो त्या शब्दाची उत्तरं आपण अगदी जागेवरती येऊनच द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे टाळाटाळी करीत नाही. जबाबदारी बघा. सल्ला देणारे मार्केटला खूप आहेत. फक्त साथ देणारे नाही. त्याच वेळेस आपण एकमेकाला वाचू शकतो. बरोबर आहे. नाहीतर आज आम्ही तुमच्याकडे पोहोचण्या अगोदर तुमचे काय अगोदरचे अनुभव प्लॉट मध्ये दिसतात आपल्याला की कसं चाललंय का नाही दिसतोय ऑटोमॅटिकच दिसतोय. आज आम्ही तुमच्याकडे दुपारी येतो म्हणलो होतो फक्त संध्याकाळ झाली एवढाच प्रश्न झाला आमच्याकडे. कारण व्हिजिट आमच्यासाठी तुम्ही संध्याकाळी का असं पण पोहोचला नाही शब्द दिलाय तर मग आता फक्त
तासाचं 4 तासाचा बदल होणार आहे. कारण व्हिजिट वाढती, प्रत्येक शेतकरी वाढतो. आम्हाला बी तुम्हाला काय सांगायची गरज नाही, आम्ही काय करतोय रोज. फक्त आपल्याला एकच करायचंय की जे चाललंय तुमचं जे आनंद आहे त्या आनंदात आपल्याला सहभागी व्हायचंय. तुमचं जे दुःख आहे ते दुःख वारून आनंद कसा तयार करता येईल ह्यासाठी चाललेला हे वापरा बायोरेनिकचा प्रयत्न आहे. आणि ह्याच्यासाठी आज मला काय म्हणायचं, भगत सरने आता फाणे वापरले किती भरल्यात? 14 भरल्यात. पडताना 16, 14, 15 जे काय आहे ते आहेत. आपण ते तरी पण मी अंदाजपैकी मोडले ते पडलेले बोलून टाकणार खालच्या प्लॉट मध्ये तर काय नाही 20-21 बघ. आणि अंदाजपैकी मी मोडले म्हणजे मोडले ते बरं का. ते काय मोजून आता म्हणजे एक गड आहे का मोज काय झालं की प्रत्येक फणी आता गडाला तुम्ही फणी मोजत बसणार 1, 2, 3 त्यापेक्षा काय करा, जिथं गोंडा फणी पडली तिथल्या खालच्या 2-3 दिवस बोलून टाका. त्यांच्या मोजता ते लक्षात आलं असेल की 20-21 फण्या पडल्या. 2-3 कुठं मोडले ते तरी मोडून एवढ्या म्हणजे बारीक विचार केल्यानंतर मोडून टाकणारा प्लॉट आपला बॉक्स पॅकिंगला साहेब आले ते रानात आहे. सल्ला ज्यांनी आपल्याला दिलता मोडून टाका प्लॉट, त्यांचा थोडक्यात सल्ला तुम्ही थोडक्यात जुगारला आणि वापरा बायोरेनिकला स्वीकारलं. आज तुमच्या 10 पाण्याच्या आत कुठलाही घड घालणार नाही. आणि हा सगळा माल जो तयार झालेला आहे हा लोकलला जाण्यासारखा तयार झाला आहे का बॉक्स पॅकिंगचा? बॉक्स पॅकिंगला. म्हणजे मी मुद्दाम काय विचारतोय, नाही बरोबर आहे, कारण बॉक्स पॅकिंगला थोडक्यात जर आपण एक अभ्यास केला तर तुम्ही आपल्या वापरावर खूप खर्च केलेला आहे, मी म्हणत नाही केला, पण मग खर्च करून जर आपला प्लॉट जर बॉक्स पॅकिंगला जात नसेल तर वाईट वाटतंय. पण आपला हा सगळा प्लॉट बॉक्स पॅकिंगच्या लेवलचा बनलेला आहे. जी म्हणायची गरज नाही, तेच म्हणणार आहेत आम्ही बॉक्स पॅकिंगला करतो. कारण हे दिसतंय कलर, क्वालिटी, वजन, चमक. कारण आपले शेतकरी चांगलं उत्पादन काढीत आहेत. फक्त उत्पादन जरी चांगलं काढत असलं तरी क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये उत्पादन निघणं खूप गरजेचं आहे. आणि साहेबांकडून तर तिसरं अजून असं घडलंय, क्वालिटी क्वांटिटी मिळून ऑर्गॅनिक मिळते. वापरा बायोरेनिक ऑर्गॅनिक मिळते, म्हणजे खाणारी बी समाधानी आणि पिकवणारा बी समाधानी. बरोबर. वापरा बायोरेनिकचा एकच उद्देश आहे, तुम्हाला आवडलाच आहे. आज आपण त्याच्या खाली उभा आहेत थोडक्यात केळीच्या, की कष्ट करणाऱ्याला हरून द्यायचं नाही. बरोबर आहे. आज तुम्हाला काय हरले नसते नाही. जे झालं नाही वापरा तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केलंय फक्त. नाही 100% झालं. फक्त एक केलं की साळुंके साहेबांनी वेगळं शेड्यूल सांगितलं की वेगळी पद्धत वापरावं लागेल. माझा जो अनुभव आहे ते मी वेगळा देणार आहे. वेगळ्या पद्धतीनेच तुम्ही याला शेड्यूल वापरलेलं, जी रेग्युलर आहे ती नाही वापरलेलं. वेगळ्या पद्धतीने वेगळा एक्स्ट्रा खर्च झालाय, पण एक्स्ट्रा खर्चाचं एक्स्ट्रा उत्पादन आहे. तुमच्या बरोबरचे जे काही किळी आहेत त्यांचे किती फुल येतात आत्ताच्या कंडिशनला बघितलं तर 7-8 पर्यंत आहे. मी म्हणतो 9 बी असते ना, तुम्ही म्हणता ते अजून एक आहे का, पण आपल्या एवढं फुनीत अंतरी नाही. आपण काय मोजलेलं नाही, असू दे काय असेल तसं. पण आम्ही तुम्हाला थोडंसं काय विचारित असतो की तुमच्याकडून जे आहे ते जसं काहीतरी कुठेतरी घाललेलं असतं त्याच्यावर तुम्ही आणि आम्ही बोलत असतो. आणि मी म्हणतो तुम्ही आणि आम्ही थोडक्यात काही जरी बोलत असलो तरी हे साक्षात्कार झाड आहे, त्याची पूर्व अवस्थेची शूटिंग पहिल्यापासून पुढचे आहेत. आपण फक्त आता आतमधली का धावतोय की तुम्ही म्हणले की साहेब प्लॉटला आपल्याला काढायला काही नेमका मेळ लागा ना, या परिभागावं लागेल, काही मेळ लागा ना, साहेब प्लॉटवर तुम्हाला यावं लागेल, मला बाकीचं काही सांगू नका, तुम्हाला टाळलंय आम्ही. फक्त एक झाले दुपारची संध्याकाळी एवढाच प्रश्न झाला. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साळुंके साहेब मन मोकळ्यापणाने हे सगळं असं आपल्याला सगळं दिसतंय, इथं बी दिसतंय, आतमध्ये बी हितच नाही साहेब वेगळे आपण ती एका जागा उभा राहिलो असं नाही. रात जरी असली घर भागा सगळे घर भागा दिसतोय, म्हणजे असा विषय नाही की बाबा खूप जागा कोण अशी वन टाइम होईल अशी कधीच कोणाला वाटली सुद्धा नसतं हा प्लॉट बघून. कशी वाटते सगळं सारखंच गेलं साहेब साहेब ते मला काय म्हणायचे. आणि साहेब आता तुम्ही कॅमेरा असा फिरवा की आता प्लॉट रात जरी असली तरी आपल्याकडे फ्लॅश आहे, तुम्ही धावण्याचा प्रयत्न करा की आज हा प्लॉट एकदम इतका सुंदर दिसतोय. 13-14 पाण्या भरतेल्या बघा सर मग पाहू एवढ्या पण तरी मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 अंक. आणि तरी बी मला वाटतं एखादी सुरू राहिली बी असं, कारण इतक्या खाण्यात पॅक आहेत की
मी सुद्धा अंदाजपत्रच लावले. एवढ्या फाण्यात धरून सुद्धा बरं का हा. ती खालच्या फाण्यात सुद्धा बॉक्स पॅकिंग जाण्यासारखं आहे. ती लांब झाली जबरदस्त. त्यातला माल कुठलाही निघणार नाही. एवढं जबरदस्त वादीला. ही 2 फाण्या तर ही 3 फाण्या तर 100% बोले. आणि 3 फाण्या उडून पण बारीक जर अभ्यास केला आपण तर आता मी जी उभा राहिलेलो आहे, आपण कॅमेरेवाली साहेब गरजेचं पडल्या, पण जर आता याच्याकडे जर एकंदरीत एक बारकाईने जर अभ्यास करायचा म्हणलं तर मी उभा राहिलोय माझ्या उंचीला झाडाचा दांड आहे आणि झाडाची बी वाढ तेवढी, झाडाची बी वाढ तेवढी. मग मला काय म्हणायचं साहेब, तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड तुम्ही ज्या वेळेस केलं नव्हतं त्यावेळेस काय दशा चालली होती? एवढं उचललेलं आहे का नाही? एवढं कारण दिशा आणि दशा. साहेब आता आपण जी पाहतोय हिथं आता गड जे काय आहेत आणखी तुटायला टाइम आहे, हो. पण ही जी झाड आहे थोडक्यात बघा आता ही जी झाड आहे ही तुटून गेलेलं आहे. हो. पलीकडचं झाड तुटून गेलेलं आहे. कारण अशी थोडं पुढे या. अशी किती ही तुटून गेलेली झाड आहेत. आता इथं गड दिसतात आपल्याला 25 ते 26 25-26 झाड. 25-26 झाडाचा माल थोडक्यात वजन केल्यावर किती भरला? 40-42 एका झाडाचा भरला किलो. नाही 40-42 भरला असेल समजा, तुम्ही काट्यावर टाकले होते बघितलं असेल. पण ही 25-26 जी तुमचे गड तुटले तर ती टोटल मालाचं वजन किती आलं? 1 टन भरला. 1 टन भरला. जी काय अवरेज निघाला असं आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येते. म्हणजे हा मोडून टाकायचा प्लॉट 25-26 झाडामध्ये 1 टन माल भरलेला आहे. साक्षीदार अशोक साळुंके सर भेंडचे आहेत. वापरा बायोनिकचे आतापर्यंत किती डोस झालेत? 10 डोस झालेत. खरं खोटं झालं मी बोलतोय म्हणून म्हणायचं नाही. हाला नाही 10 डोस झालेत, ह्याचं बिल दावीन. हो बरोबर. कारण विषय असा आहे की एक थोडक्यात आतमधून जी एक ताकद असते, मला काहीतरी करूनच दावायचे, तो कधीच पैशाकडे बघत नाही आणि त्याचं फळ दिसतं इकडं. कारण आज थोडक्यात विषय असा आहे की 2 भाकरीची भूक आहे आणि कोरभर भाकरीवरच भागलं पाहिजे. असे बी आपल्याकडे खूप मंडळी आहेत. म्हणजे बाजार करायचा 100 रुपयाचा आणि खिशात आहेत 10 रुपये. कसा करणार? करताच येत आणि मग म्हणायचं मी कारभारी होऊ का? कशाला होता कारभारी? बरोबर आहे. 2 रुपये खर्च केला तर 10 रुपये भेटणार आहेत. साहेबांनी आज इतकं मोठं धाडस केलंय की बरेच शेतकरी फर्स्ट टू एंड 10 डोस वापरत नाहीत. साहेबांनी 5 महिने 10 दिवसाची किळी असणारी तिला 5 महिन्यात 10 डोस सोडल्यात. मग कसे सोडले असतील मी सांगायची गरज नाही. साहेबांनी ते वेगळं शेड्यूल बनवून दिलं तर त्यांना काय काय कसं वापरलं पाहिजे, वापरायच पण पद्धत वेगळी. तुमचं वापरल्यापासून का नाही प्लॉट कातण टाकली सीसीट चमत्कार पाहायचा असेल तर वापरा बायोनिकला स्वीकारा. तुमच्या आहे या पद्धतीत स्वीकारा आणि पूर्ण नका स्वीकारू. पहिल्यांदा 2च महिन्याचा डोस घ्या. 2 महिन्याच्या डोस मध्ये तुमच्या नजरेला जाणवलं की वापरा बायोनिक मध्ये खरंच काहीतरी पॉवर आहे तर कंटिन्यू करा. आणि कंटिन्यू तुमच्या 10,000, 20,000, 40,000 झाडाला अजिबात करू नका. 2 ते 5,000 झाडालाच तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही कंटिन्यू करा. कंटिन्यू का मी शब्द वापरतो? साहेबांना किती जणांनी सांगितलं होतं साहेब प्लॉट मोडून टाकाय? 2 ठिकाणी आपल्याला नावच घ्यायची, त्यांचं बी काही चुकीचं नाही. तेव्हा नजरेला जे दिसतं आपलीच माणसं असते ती बोलत असते. मला कोणालाच दोष द्यायचा मला काय म्हणायचंय थोडं पुढे मला एकाच गोष्टीवरती बोलायचंय की आपलीच माणसं त्यांना जे काही दिसत असतं ती त्यांना आपल्याला थोडक्यात काही धाडस गोष्टी. मला काय म्हणायचं, बघा पानवड्या जरी आपल्याला पाणी दावीत असलं आपल्या नशिबात असतं लागतं ते एक धाडस करून देतो मग आपण घेतो. तसं आपल्याला जे म्हणजे आपल्याला स्वतःहून काय गोष्टी करावं नाहीत वाटत ते आपल्याला कोणतरी सांगतं मोडा किंवा चांगला आले चांगलं दिसते. तसं तुम्हाला जे काही कोणी सल्ला दिला त्यांनी कुबेवेने दिलेला नाही. बरोबर. आपण त्यांना 1% पण पकडत नाही कोणाला. त्यांना दिसतंय म्हणून काहीच मग काय बोलावं म्हणून साहेब काय दिसतोय राव वय खाल्लंय टाका म्हणून सहज बोलतात. बरोबर आहे. त्याला पण ज्यांनी खर्च केलाय त्याला हित लागेल. मला वाटतं मला साहेब मोडून टाका म्हणतात. मी सगळं 8 दिवस मागचं खर्च केलं आहे का नाही? मी कुठं चुकलो गड्या? माझं काय चुकलं गड्या? मी काय कमी ह्याला खर्च केला? मी काय खर्च कमी केली? मग मला ही प्लॉट का मला असं बोलतात की प्रत्येक पल्ल्याला कष्टकरी शेतकऱ्याला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर साक्षात्कार आपण आज ह्या बनाना खाली थोडक्यात केळी खाली उभा राहून आपल्या शेतकरी मित्रांना एक चमत्कार जो एग्रीकल्चर मध्ये घडलेला आहे तो दावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्याच्यावरती मला वाटतं विश्वास जर ठेवला, कोणालाही न विचारता विश्वास ठेवला तर मला वाटतं तुमचे पण प्लॉट असे येतील. ह्याच्यासाठी माझी तुम्हाला अगदी कळकळीची हात जोडून विनंती, हे व्हिडिओ पाहता तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवा, थोडस ग्रुप असतील तर व्हायरल करा
कारण शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला लागतील. आपल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोनिकला स्वीकारलं तर निघणारं अन्न आपल्याला ऑर्गॅनिक खायला मिळेल. ऑर्गॅनिक खायला मिळाल्यामुळं आपलं आयुष्य वाढेल आणि आपण आपलं आयुष्य वाढल्यानंतर पुढे काय बोलायचं काय विषय नाही. आज आयुष्यच कमी व्हायला लागले. आज आपण सगळं काय मार्केटमधून आणून टाकतोय, त्यांनी अनेक समस्या वाढत चालल्यात. वापरा बायोनिकच असं आहे की मूळ धरून चाललंय. बरोबर आहे. मूळ धरून चाललंय, कारण मूळ सोडून आपण दुसरीकडे जे आज थोडक्यात आज भरकटलेवणी झालंय प्रत्येक शेतकऱ्याला. भरकटलेवणी हा शब्द का वापरलाय मी की प्रत्येक शेतकरी कष्ट करा खर्च करा तयार आहे, पण पीक वय खातंय, मर होती, टेम्परेचरला बळी जातंय, गच्चा धरतंय, मर वाढती, व्हायरसला बळी जाते, अनेक समस्याला तोंड द्यावं लागते. आणि अनेक समस्याला तोंड द्यायचीच बारी येत नाही वापरा बायोनिक वापरलं. हे साक्षात्कार होत आहे. त्याच्या पुढे किती बोललं तरी कमी. बरोबर. तर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? तारांबळ झालं तुमच्यासारखं सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीपासून केली पाहिजे. सुरुवातीपासूनच खरं केली पाहिजे. हे आमच्या डोक्यात लय उशीर असं देखील मला काय म्हणायचं तुमच्या जरी आठवणीत उशीर आला तरी तुम्ही जी लावून धरलंय ही खूप महत्वाचं आहे. आज आम्ही खूप शेतकरी पाहतो एक एक दोन दोन डोस घेतात सोडून देतात, एक एक दोन दोन डोस घेतात सोडून देतात. त्यांना कुणीतरी असं सांगत जवळचं काय सांगतं ती सांगतो आज मी थोडस कशाला खर्चात पडत. हो बरोबर आहे. आणि त्यांना सहज विचारतात किती खर्च होतो एका डोसचा. मग ती शेतकरी आपला सांगतो जी काय 4300 आहे, 4250 रुपये हजार झाडाचा खर्च. मग ती सांगितलं एवढ्यात तर ही येते, तेवढ्यात तर ती येते, आणि ही सोडून काय होते. आता ही सोडून काय होतंय असं काहीतरी तुम्हाला भरकटवणारे जे आपलेच जवळचे आहेत त्यांना काय वाटतंय आज मी स्पष्ट सांगतो. त्यांना जर चांगलं वाटत असेल, त्यांच्या नजरेने जर चांगलं बघवत असेल तर ती म्हणणार आहे चांगले अजिबात वापरा बायोनिकचं मार्गदर्शन स्टॉप करू नको, महिन्याच्या अंतराने त्यांचे आहेत तर सोडत राहा. पण इथंच जर आपल्या त्या माणसाला जर चांगलं बघवत नसलं, स्पष्ट बोलतोय आज मी, तर त्याला जर आपलं चांगलं झालेलं बघवत नसलं तो काय म्हणणार आहे तुम्हाला माहितीये का? कशाला एवढं महागाच वापरत असतो, ही भेटते ती भेटते, कमीतलंच वापरायचं, लय खर्च केल्या उद्या काय मार्केट आहे काय आपल्या हातात आहे. हे तुम्हाला पाचरी मारणारे पिना मारणारे आपले मंडळी तुम्ही ओळखून घ्या आणि वापरा बायोनिकला कंटिन्यू करा. माझे येणाऱ्या दिवसात काय व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला असे भेटतील की ज्या शेतकऱ्यांनी फर्स्ट टू एंड कंटिन्यू केलं त्यांचा 2 एकरात माल किती निघाला, आणि दुसऱ्या वर्षी असंच कुणी कुणी काय सांगितलं म्हणून 1 वर्ष अख्खं वाया घालवलं त्यांचा माल किती निघाला, आणि त्याच शेतकऱ्यांनी आता 3ऱ्या वर्षी कंटिन्यू करायचं ठरवलंय. हे जे येणाऱ्या दिवसात तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. असा सुनसगावचा एक धनराज पाटील म्हणून सर आहेत, त्यांना कलिंगडला आपण दिलतं जळगाव जामनेर मधले, त्यांना कलिंगडला दिलतं 24 मध्ये, त्यांनी वापरलं तर 2.25 एकरात कलिंगड निघालं त्यांना 56 टन. त्याच 2.25 एकरात ह्या वर्षी वापरा बायोनिकचं वापरलं नाही, माल निघालाय 11 टन. माझ्याकडे व्हिडिओ आपलं एडिओ कॉल रेकॉर्ड आहे. कुणाला वाटलं काय खरं काय खोटं, किंवा एखादा म्हणलं मला शेतकऱ्याचा नंबर द्या, काहीतरी उगं बाकीत सांगून काहीतरी शेतकऱ्यांना भावनिक करून काहीतरी तुम्ही करता. मला अजिबात भावनिक करायचं नाही. मी आहे त्या परिस्थितीवरती बोलतो. बरोबर आहे ते आहे हे जेव्हा बोलतो का, तर आहे हे जेव्हा का बोलायचंय आम्हाला की आमच्याकडून काहीच चूक नाही, आहे हे जेव्हा बोलायचं. बरोबर आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की साहेब मी मार्केटमधलं तुमचं फक्त आहे आमच्या शेड्यूल मध्ये ऍड केलं तर माझा माल 56 टन निघाला. या वर्षी तुमचं मार्गदर्शन वापरलं नाही तर माझा माल 11 टन निघाला. साहेब 2 लाख रुपये खर्च झाला. खूप वाईट वाटलं. माझ्या घरात तुमचं मार्गदर्शन असताना मी परत अजून एकदा अक्कल विकत घेतली का घेतली, असं माझा मला प्रश्न पडला होता. ते 10 मिनिटं माझ्यावर बोलल्यात. त्याचा रेकॉर्ड आहे. एखादा म्हणलं काय बोललं काय खरं खोटं, तर एखाद्या शेतकऱ्याने मला फोन केला तर मी त्यांचा व्हिडिओ पण आहे की 56 टन माल विकलेला पहिली अवस्था दुसरी अवस्थेत माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. दोन्ही एकत्र केलेला तो व्हिडिओ युट्यूबला आहे. कुणी म्हणलं मला माहित नाही गावाना, मी तो व्हिडिओ बी टाकला आणि तो कॉल रेकॉर्ड बी टाकला. आणि त्यांचा विषय असा झाला की ते कलिंगडच राखून ठेवलेलं केळीला. मार्च 12 मार्चला त्यांनी मार्गदर्शन सोडताना त्यांनीच फोटो काढलाय. आणि आता मागच्या 4-5 दिवसात त्यांनीच त्या केळीत बदल झालेला मला परत दुसरा फोटो टाकला. साहेब ते कलिंगडाचं घेतलेलं मी केळीला राखून ठेवलं. ह्या वर्षी मुद्दाम सोडलं नाही. मला बरेच जण म्हणले काय वापरायचं कसं आलं काय तेव्हा. मग मी यावेळेस म्हणलं वापरायचं काय बघू किती माल निघतोय. तर मला असं वाटलं की मी नव्हता तो प्रयोग करायला पाहिजे अनुभव घेऊन. म्हणजे हे मी अनुभव तुम्हाला काय सांगतो, खूप अनुभव आहेत. अनुभवावरती मी अगदी 5 तास बोलू शकतो, 5 तास दिवसभर बी. कारण अनुभव तेवढे 600 पुढे व्हिडिओ आहेत युट्यूबला. आम्ही काय असेच गप्पा हानीत नाही आणि आपण असे गप्पा तुम्ही पण ऐकणार नाहीत. आपल्याकडे आपण बुड आहे म्हणून बुड बोलतोय. थोडक्यात फक्त तळमळ एकच आहे, शेतकऱ्याचं कंपनीने जसं ठरवलंय की कष्टकरी शेतकऱ्याला नाही हरून द्यायचं, तर त्याचे हे छोटे छोटे प्रयत्न चाललेत. तुम्हाला प्रूफ दावायचे, प्रूफ. कारण आज प्रत्येक जण म्हणतो काय खरंय, ही खरंय, ही खरंय आमचं, ही समोर जे आहे ही खरंय, आणि हे गेलेलं होतं ही खरं करून दावलंय. म्हणजे
थोडक्यात कुणीच म्हणत नव्हतं की हा वाचलेला आहे. हो. 100% वाचत आहे. आणि त्यासाठी अगदी हात जोडून विनंती की तुम्ही पण तुमचे प्लॉट कुठले असू द्या, क्षेत्र किती असू द्या, तुमच्या थोड्या क्षेत्रासाठी तरी वापरा बायोरेनिकला स्वीकारा. फर्स्ट टू एंड 1 वर्ष 2 वर्ष 6 महिने जी काय तुमची पिकं असतील ज्याच्या वयानुसार त्या पिकाला फर्स्ट टू एंड करून बघा. कांदा असू द्या, टमाटर, कारलं, दोडका काय पण असू द्या, तुम्ही फर्स्ट टू एंड करा. तुम्हाला एक जाणवल शेती करताना शेतीतला आनंद वापरा बायोरेनिक वापरल्यानंतर मिळतोय. कारण ती वापरा बायोरेनिक 34 प्रकारच्या कंटेनची खासियतनी ते बनवलेलं आहे. साहेब बरोबर आहे का? बरोबर. तर तुम्ही अगदी आम्हाला रात्रीचं पण आपल्या शेतकरी मित्रांसाठी जसे काय प्लॉट आहे असा अगदी दावण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून आणि आमच्या वापरा सर्व सहकाऱ्यांकडून तुमचं साळुंख साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. अशोक कुलगणा साळुंकी, गाव, भेंड, तालुका, माढा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय बरं?